नमस्कार, आदिवासी जनजागृती चॅनल में खचो तुमरा एक बारी स्वागत से। मी अर्जुन पावरा। आपू गुन्हा घडल्यानंतर बऱ्याचदा तक्रार दाखल करणे पोलीस स्टेशन जातला, मात्र जो कायदो से तिना कायदा माहिती नभावी आपू बऱ्याचदा गुन्हा दाखल करणे तक्रार करणे अडचणी आवतला। त्यामुळे ही जी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे, गुन्हा घडल्यानंतर आपू दाखल करून तक्रार ते केहे करतावडे ही माहिती आपण करता। आज आपू हाते अपना दडगाव तालुका मायलोज एडवोकेट वसंत वडवे आपू हाते से तो यानी जो नेमको जी माहिती से जी प्रक्रिया से ये प्रक्रिया माहिती आपू अपनी से तो। नमस्कार, आपकी जय। मी एडवोकेट वसंत वडवे। मी गेल्या 7 वर्षापासून आपण दडगाव तालुका न्यायालय आणि सत्र न्यायालय शहादा या ठिकाणी मारी खाजगी वकिली व्यवसाय सुरू से आणि सध्या मी या ठिकाणी वकील म्हणून मी कार्यरत सेतू। एफआईआर ने 1-2 प्रकार से था तिनामा एफआईआर में एक आपू 0 एफआईआर करिता। 0 एफआईआर म्हणजे एरो अर्थ काय की एक-दो गुन्हा आपण दडगाव में ओयू आणि जो गुन्हा यानंतर जो समोर वालो से तो जिना पर अन्याय होलू से किंवा जिना पर अत्याचार होलू से चो से तो शहादा वालो से समजिले। तर शहादा वालो यारे आवीन तिना कोणते बी तिना पर अत्याचार कर्यो आणि अत्याचार केल्यानंतर चो शहादा जात रह्यो, पण तिने दडगाव मस्ताना गंभीर स्वरूपान तिना पर गुन्हा घड्यो तर चो शहादा जाईन बी जी एफआईआर से ती 0 एफआईआर आपू अपने कायदान भाषा में 0 एफआईआर कहितरा तिना 0 एफआईआर चो शहादे पोलीस स्टेशन में चो आप सकतलो आणि ची 0 एफआईआर आप्यानंतर चारी गंभीर स्वरूपान म्हणजे चो दाखलपात्र कॉग्निजेबल ऑफेन्स आहे तर तत्काळ त्या पोलीस स्टेशनवाला चीज दखल से ती ची फिर्याद तिने लेणूच पावणे काल्ली बी परिस्थिती आणि ची लेद्यानंतर दडगाव पोलीस स्टेशन हद्दीमा चो गुन्हा घड्यो तर शहादा दोखा ची जी 0 एफआईआर आपू कहिता ची 0 एफआईआर ची ट्रान्सफर होईतली दडगाव पोलीस स्टेशन आणि ची ट्रान्सफर होयानंतर चार तिना हा नवीन नंबर म्हणजे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर कहितरा आपू तिना हा नवीन रजिस्ट्रेशन नंबर तिनी एफआईआर 0 एफआईआर लाग है आणि अवतीची कायदान जी अगली प्रोसेस आहे ती चालू होई है। ए करीन एफआईआर आणि 0 एफआईआर चो विषय से। अच्छा, एफआईआर से ती आपू दिना जारी गुन्हा गौडू से हो जारी दाखल होई मात्र 0 एफआईआर से तो गुन्हा गौडे ठिकाण वेगळं से हो पुणे 13 पोलीस स्टेशन हद्दीन बी आपू कर सकतला म्हणजे ऑल ओव्हर इंडिया मा म्हणजे यो भारत देश से तो चारी कहारी भी आपू 0 एफआईआर आपू कर सकतला। फक्त 0 एफआईआर आपण एक तिनामा महत्वाचा मुद्दू से की 0 एफआईआर जी से ती फक्त कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणजे जो दखलपात्र म्हणजे गंभीर स्वरूपान जो गुन्हा सेतो इना एकदा इनामा म्हणजे गंभीर स्वरूपान मायला म्हणजे जो फौजदारी प्रक्रिया संहिता कायदो से 13 शेड्यूल 1 में तेरी पूरी तरतूद से कि काल्लो गुन्हा जो से तो दखलपात्र से काल्लो दाखलपात्र से तर जी वर्गीकरण करलं से तर तिना मायला दखलपात्र ज्या गुन्हा से हा गंभीर स्वरूपान म्हणजे साधारणतः 7 वर्षां ऊपर तिनामा शिक्षा रहितली। अच्छा, ओला हा गुन्हा ने जर काही ओला स्वरूपान जर काही गुन्हा घड्यो तर जो 0 एफआईआर चो काही बी आप सकतलो फक्त तिनामा अतिरिक्त से कि दखलपात्र गुन्हा चारी जुवे।